नमस्कार माझ्या सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना मी तुमची स्टोरी टेलर ज्योती। आज मी तुम्हाला वैतरणी नदीविषयी सांगणार आहे। ही कुठे आहे, काय आहे आणि हिचा प्रवास कसा आहे। तर आपण पाहत आहात आध्यात्मिक दृष्टिकोन या चॅनलवर आपलं स्वागत आहे। गरुड पुराणातील रहस्यमय आणि थरारक प्रवासाची ही गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे। जेव्हा आपला मृत्यू होतो त्यावेळेस आपल्याला कुठल्या कुठल्या परिस्थितीतून जावे लागते। मागील भागात मी तुम्हाला सांगितले मृत व्यक्तीचे श्राद्ध न घातल्यास काय होते। तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। मित्रांनो, जर या कथेमुळे तुमच्या मनात क्षणभर तरी कर्म, धर्म आणि जीवनाचा विचार आला असेल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण तुम्ही दिलेला एक लाईक माझ्यासाठी आशीर्वाद आहे आणि तो मला खूप मोटिवेट करतो। आणि चॅनलला सबस्क्राईब यासाठी करायचं आहे की माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे। चला तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। जेव्हा आपला मृत्यू होतो ना, तर आपल्याला यमलोकामध्ये जायचं असतं। ते इतक्या सहजासहजी आपल्याला जाता येत नाही। या प्रवासात आत्म्याला प्रचंड पीडा होतात, कोणत्या अदृश्य गोष्टी सहन कराव्या लागतात आणि यमलोकाच्या मार्गावर असलेल्या भयानक वैतरणी नदीचे संपूर्ण रहस्य जाणून घेणार आहोत। गरुड पुराणात एक अत्यंत गूढ संवाद वर्णन केला आहे। पक्षीराज गरुड भगवान विष्णूंना नम्रपणे विचारतात, हे प्रभू, मृत्यूलोक आणि यमलोक यांच्यामध्ये असलेली वैतरणी नदी नेमकी कशी आहे? त्या नदीचा जीवात्म्याशी काय संबंध आहे? पुण्यवान आणि पापी आत्म्यांना तेथे कोणते भोग भोगावे लागतात? गरुडांचे हे प्रश्न ऐकून भगवान विष्णू गंभीर स्वरात उत्तर देतात। विष्णू सांगतात, मृत्यूनंतर 13व्या दिवशी विधी पूर्ण झाल्यावर यमदूतांच्या मार्गदर्शनाखाली जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो। लक्ष देऊन ऐका मित्रांनो, हा प्रवास वेदनांनी भरलेला असतो। भूक, तहान, थकवा यामुळे जीवात्मा सतत व्याकुळ असतो। तो विलाप करतो, माझ्यासाठी कोणी श्राद्ध करेल का? माझ्यासाठी कोणी दान करेल का? माझे दुःख कोणी दूर करेल का? आणि नेमके त्या क्षणी एक भयावह दृश्य त्याच्या समोर उभे राहते। तुम्ही कल्पना करू शकता कशी मनस्थिती असेल त्यावेळेस आपली। त्याच्या समोर हजारो मल्लाह प्रकट होतात। ते त्याला सांगतात, तू ज्या नदीकडे पाहतो आहेस ती साधी नदी नाही, ही आहे वैतरणी। ही नदी रक्त, मवाद आणि घाण पाण्याने भरलेली आहे। तिच्यात भयानक जलचर, विशाल मगरी आणि क्रूर प्राणी आहेत, जे पापी जीवात्म्यांना दंड देतात। मल्ल म्हणतात, जर तू जीवनात गोदान केले असेल तर आम्ही तुला या नदीतून सुरक्षित पार नेऊ, नाहीतर तुझा प्रवास अत्यंत भयानक असेल। भगवान विष्णू स्पष्ट सांगतात, गोदान हे वैतरणी पार करण्याचे सर्वात मोठे साधन आहे। ज्यांनी गोदान केले नाही ते जीवात्मा त्या नदीत बुडत राहतो। आपल्या पापांची जाणीव त्याला जाळून टाकते। तो स्वतःलाच दोष देतो, मी धर्म केला नाही, मी दान दिले नाही, मी फक्त भोगांच्या मागे धावलो। तेव्हा यमदूत त्याला कठोर सत्य सांगतात, जसे कर्म केलेस तसेच फळ भोगशील। आता तू कर्म टाळता येत नाही। यानंतर श्राद्धातून मिळालेल्या अन्नाने जीवात्मा थोडा सावरतो आणि त्याचा पुढील प्रवास सुरू होतो। अकल्पनीय वेगाने हजारो योजनांचे अंतर पार करत 7वा, 8वा, 9वा महिना, दुःखदपूर, नानाकंद्रणपूर, तप्त, रौद्रपूर, प्रत्येक नगरात वेगवेगळे कष्ट आहेत आपल्यासाठी। उष्णता, थंडी, पाऊस, वेदना, भय आणि शेवटी शीताडपूर नगरातील हाडे गोठवणारी थंडी। तेथे जीवात्मा अशेचा शेवटचा किरण शोधतो। पण यमदूत सांगतात, तुझे पुण्यच तुझा आधार आहे आणि ते तू जीवनात कमावले नाहीस। आणि तेव्हाच दूरवर एक दिव्य तेजस्वी भवन दिसते। गंधर्व, अप्सरा, दिव्य प्रकाश, हे आहे बाह्य धर्मप्रीती भवन। तेथे श्रावण नावाचे ब्रह्मदेवाचे पुत्र जीवात्म्याच्या पुढील प्रवासाची तयारी करतात। पण हे श्रावण देव कोण आहेत? या भवनात नक्की काय काय घडते हे रहस्य मी तुम्हाला लवकरच पुढच्या भागामध्ये सांगेल। व्हिडिओ जर आवडला असेल आणि या कथेतून जर तुम्हाला काही शिकवण मिळालेली आहे का ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे। आज केलेले कर्मच उद्या आपली वाट ठरवतात।
धर्म करा, दान करा, पुण्य कमवा, हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळालेलंच असेल. थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.